लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दारव्हा येथील नूतन रेल्वे जंक्शनच्या बाजूला होत असलेल्या दारव्हा नेर रस्त्यावर रेल्वे ब्रिजच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात रेल्वे स्टेशन परिसरातील 4 अल्पवयीन मुले खेळत असताना खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात 4ही मुले बुडाली। माहिती मिळताच परिसरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी सदर घटना ही दारव्हा पोलीस स्टेशनला कळवली। दारव्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून बुडालेल्या मुलांना बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता 4ही मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे। सदर घटना नेर रस्त्यावरील रेल्वे जंक्शन जवळील आहे। सदरची घटना बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी 5 वाजताच्या दरम्यान घडली आहे। खड्ड्यात पडलेल्या 4ही मुलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। सदर घडलेल्या घटनेबाबत पावसाळ्यामध्ये लहान बालकांवर पालकांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा अशा घटना घडतच राहतील। बालकांप्रती जागरूक पालक निर्माण होणे काळाची गरज आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.